0% व्याजदरानं पैसे दिल्यानंतर कर्जफेडा, सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं? अजित पवारांचं मोठं वक्तव्य. आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून बोललो. अजित पवारांच्या विधानामुळे वादाची शक्यता. दगाफटका झाल्यास फासावर जाण्यासही तयार. कर्जमाफीवरील आश्वासनावरून बच्चू कडूंचा इशारा. सरकारचा पैसा शेतकऱ्याकडे जात नाही तोवर आंदोलन संपणार नाही, कडूंची भूमिका. मुंबईत उद्या विरोधकांचा विराट मोर्चा. मोर्चातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार. पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत. निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार. 2 दिवसात याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी. मतदार यादीतील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी. संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड. गर्दीत मिसळण्यावर निर्बंध. स्वतः ट्विट करत दिली माहिती. राऊत विरोधकांच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती. संजय राऊतांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट. राऊतांच्या चांगल्या आरोग्यासाठी ही प्रार्थना. रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकरांचे व्हिडिओ करत आरोप. रुपाली ठोंबरे पाटील यांचा दावा. एका व्हिडिओमुळे राष्ट्रवादीतील 2 रुपालींमध्ये वाद. माधवी खंडाळकर प्रकरणात रुपाली ठोंबरे आक्रमक. गुन्हा दाखल झाल्यानंतर खडक पोलिसांना जाब विचारला. अटक करा म्हणत पोलीस ठाण्यातच ठिय्या. राष्ट्रवादी शरद पवारांचा तर शिवसेना ठाकरेंचा पक्ष. सांगलीच्या तासगावात चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. मात्र भाजप हा कार्यकर्त्यांचा तसंच विचारांवर चालणारा पक्ष असल्याचंही वक्तव्य. एपीआय अमोल वाघमारेंकडून हिरो बनण्याचा प्रयत्न. हा एन्काउंटर नसून हत्या. कोर्टात जाणार असल्याचा वकील नितीन सातपुतेंचा इशारा. तर केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करण्याची मागणी. पलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी गठीत करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस महासंचालकांना आदेश. महिला आयपीएसच्या नेतृत्वात एसआयटी असणार.